नमस्कार, न्यूजरूम बुलेटिन मध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। अजित पवारांचं अकाली निधन झालं आणि त्यांच्या अपघातानंतर त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा राजकीय वारसदार कोण या प्रश्नाचं जरी उत्तर सुनेत्रा पवारांच्या रूपाने मिळालेलं असलं तरी एक सगळ्यात मोठा प्रश्न राज्याच्या राजकारणात आता या क्षणी सुद्धा अनुत्तरित आहे आणि हा प्रश्न आहे दोनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात। दोन्ही बाजूंनी सध्या दावे प्रतिदावे या विलीनीकरणासंदर्भात केले जात असले तरी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण हा राज्याच्या राजकारणातला या घडीचा कळीचा मुद्दा बनलाय आणि याच विलीनीकरणाच्या हुकलेल्या फॉर्म्युलाची अत्यंत महत्त्वाची इनसाइड स्टोरी तुम्ही आता बघणार आहात। 23 डिसेंबरला जयंत पाटील यांचं निवासस्थान जिथे शरद पवारांच्या पक्षाचे 14 नेते उपस्थित होते आणि अजित पवार सुद्धा हजर होते। या सगळ्यांमध्ये एक अतिशय महत्त्वाची बैठक विलीनीकरणासंदर्भात पार पडल्याचं बोललं जातंय। या बैठकीमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी उपस्थित केला। तो मुद्दा असा होता की सध्या टेबलवरती जी चर्चा विलीनीकरणासंदर्भातली सुरू आहे ती जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना समजली तर काय, आणि यावेळेला अजित पवारांनी दिलेलं उत्तर हे अतिशय समर्पक असल्याचं सुद्धा नेत्यांनी सांगितलंय। दादा असं म्हणालेले की पक्ष मी चालवतोय, मी पाहून घेईन, आणि अगदी आपल्या खर्जातल्या आवाजात उंच आवाजात अजितदादांनी या नेत्यांना आश्वस्त केल्याचं सुद्धा नेत्यांकडनं सांगितलं जातंय। पण 23 डिसेंबरला ही भेट होण्यापूर्वी सिल्वर ओकवरती म्हणजे शरद पवारांचं निवासस्थान आहे तिथे 22 तारखेला शरद पवारांच्या नेत्यांची एक वेगळी बैठक पार पडली होती अशी सुद्धा माहिती आहे। या भेटीत जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याची सुद्धा माहिती जयंत पाटलांकडनं दिली जाते। त्यामुळे एकीकडे अजित पवारांच्या पक्षाचे काही नेते विलीनीकरणाच्या कोणत्याही चर्चा झालेल्या नव्हत्या, असा कोणताही प्रस्ताव दोन्ही बाजूकडनं नव्हता असं म्हणतात, तर दुसरीकडे विलीनीकरणाचे सगळे दावे खोडून काढणाऱ्या भाजपची सुद्धा शरद पवारांच्या पक्षाकडनं आलेल्या या इनसाइड स्टोरीबद्दल काय प्रतिक्रिया असणार हे पाहावं लागेल। आणि जी बैठक पार पडली त्या बैठकीत नेमकं काय झालं, वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जातात, पण जी इनसाइड स्टोरी समोर येते त्या स्टोरीनुसार या बैठकीत 23 डिसेंबरच्या बैठकीत नेमकं झालं काय होतं, तर 22 जानेवारीला राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या नेत्यांची सिल्वर ओकवरती एक बैठक झाली आणि तिथूनच अजितदादांना फोन करून भेटीसाठी वेळ मागण्यात आली। मग 23 तारखेला 9:55 राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या घरी एक बैठक आयोजित केली गेली। शरदचंद्र पवार पक्षाचे 14 नेते या बैठकीला उपस्थित होते। जी बैठक 23 डिसेंबरला जयंत पाटलांच्या घरी झाली। यात सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांची उपस्थिती होती। सोबतच हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, अशोक पवार आणि राजेश टोपे सुद्धा उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे। आणि रात्री 10च्या दरम्यान अजित पवार हे जयंत पाटलांच्या निवासस्थानी पोहोचल्याचं माहिती आहे। आणि या बैठकीबद्दल अधिक वाच्यता होऊ नये यासाठी सुरक्षा रक्षकांना सुद्धा थोडंसं दूर थांबवून सगळेजण बैठकीच्या ठिकाणी पोहोचल्याचं बोललं जात आहे। अजित पवार आणि इतर नेते यांच्यामध्ये रात्री जवळपास 12:30 वाजेपर्यंत मध्यरात्र उलटून गेली तरी सुद्धा चर्चा सुरू होती आणि विलीनीकरणाला ज्या नेत्यांचा आक्षेप होता त्या नेत्यांची अजितदादांसोबत वैयक्तिक चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। आणि ही शरद पवारांच्या बाजूने दिली गेलेली एक प्रकारे इनसाइड स्टोरी आहे। म्हणजे विलीनीकरणासंदर्भात नेमक्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चांच्या अनुषंगानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ही थिअरी समोर आणली जाते की 23 डिसेंबरला जी बैठक झाली त्या बैठकीत काय काय झालं। त्या विलीनीकरणासंदर्भात जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावासंदर्भात सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाच्या बाजूने काही दावे केले जातात। या प्रस्तावात नेमकं काय होतं, शरद पवारांच्या पक्षाचे नेते काय सांगतात ते सुद्धा आपण पाहूया।
दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरण झाल्यावरती महायुतीमध्ये एक प्रकारे सत्तेत भागीदार बनणार होत्या हा प्रस्ताव या बैठकीमध्ये चर्चेला गेला. तर सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार होतं असं सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने सांगितलं जातंय. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक मंत्री हा राज्य मंत्रिमंडळात, एक आमदार हा राज्य मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार होता. आणि प्रदेशाध्यक्ष पद नेमकं कुणाला द्यायचं याचा निर्णय शरद पवार स्वतः घेणार होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सध्या दिली जाते की जर विलीनीकरण झालं असतं तर काय घडलं असतं. त्यातले जे प्रस्ताव होते बैठकीतले ते शरद पवारांच्या पक्षाकडनं समोर आणले गेलेत. पण हे सगळे प्रस्ताव किंवा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात ज्या ज्या चर्चा झाल्या होत्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सध्या दिली जर झालं असतं घडलं असतं त्याचे प्रस्ताव होते बैठकीतले ते शरद पक्षाकडनं समोर. त्या सगळ्यांनी आम्हाला काहीही माहिती नाही अशी एकच भूमिका घेतली आहे. छगन भुजबळांनी एक महत्त्वाचं